आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनलमध्ये एस.एम. योजना गुरु तसेच एस.एम. क्लासेस यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आपण SBIचा इन्शुरन्स जे आहे तर त्या बेस्ट असं इन्शुरन्स तुम्हाला मी सांगणार आहे. तर मित्रांनो, 1000 रुपये जर तुम्ही 1000 रुपयेचं जर इन्शुरन्स काढलं तर तुमचा जर SBI ॲक्सिडेंट जे विमा आहे ते जर तुम्ही काढला मित्रांनो, तर तुम्हाला 20 लाखापर्यंत सुद्धा जे आर्थिक मदत आहे ती होऊ शकते. ॲक्सिडेंट झाल्याच्या नंतर सविस्तर माहिती आपण जाणून घेऊ. तर स्थानिक आपत्ती आणि कापणी नंतरच्या नुकसानी आणि माहिती वैयक्तिक विमा उतरलेल्या किंवा आपण दाव्याची माहिती सुरक्षित द्यावी आणि स्थानिकाद्वारे दाव्याची माहिती कळवावी. इथे कंपनीचा नंबर सुद्धा देण्यात आलेला आहे मित्रांनो, आपण स्क्रीनवर पाहू शकता. तर अशा पद्धतीने तुम्हाला काही नाही तुम्ही बँकेत गेल्याच्या नंतर आता SBI जनरल इन्शुरन्स कसं काढायचं. तर मित्रांनो, तुम्ही तुमच्या जवळच्या SBI शाखेमध्ये जाऊ शकता किंवा आपल्या जे मोबाईल आहे त्याच्यामध्ये SBIचं एक ॲप येतं, ते म्हणजे इनो ॲप, SBI इनो ॲप. तिथून सुद्धा तुम्ही इन्शुरन्स काढू शकता. ॲक्सिडेंट इन्शुरन्स काढल्याच्या नंतर तुमचे जे आहेत ते 1000 रुपयाचे 1000 रुपये तुम्ही जर त्या कंपनीद्वारे 1000 रुपयाचा इन्शुरन्स काढलं तर 20 लाखापर्यंत सुद्धा तुम्हाला जे इन्शुरन्स आहे ते मिळू शकतं, ॲक्सिडेंट इन्शुरन्स. तर SBI जनरल इन्शुरन्स सुद्धा तुम्ही काढू शकता. SBIची जे ॲप आहे तिथून सुद्धा काढू शकता मित्रांनो. तर मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्ही काढू शकता विमा आणि जनरल इन्शुरन्स आहे. इथं आपल्याला शेतकऱ्यांविषयी सुद्धा इथं देण्यात आलेलं आहे, आपण वाचू शकता. पहा, स्थानिक आपत्ती आणि कापणीच्या नुकसानी माहिती वैयक्तिक विमा उतरलेल्या शेतमालावर मापन केले म्हणून खाली दिलेल्या माहितीवर नियुक्त एजन्सीद्वारे नुकसानीची माहिती 72 तासांमध्ये नोंदवणे गरजेचे आहे. म्हणजे एकंदरीत शेतीचे जर नुकसान झाले तर मित्रांनो, तुम्हाला ॲक्सिडेंट इन्शुरन्स काढायचा असेल तर SBIचं इनो ॲपवरून सुद्धा काढू शकता किंवा आपल्या नजदीकच्या SBIच्या शाखेला भेट देऊ शकता. धन्यवाद मित्रांनो.